सेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे बटर चिकन। सो आपण टाइम वेस्ट न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। चला तर मग। सगळ्यात आधी मी इथे चिकनचे पीस स्वच्छ धुवून घेतले, दही घेतलंय, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, मीठ घेतलंय आणि आपले मसाले। या चिकनच्या पीसमध्ये मी 2 ते 3 चमचे दही ॲड करते। अद्रक लसूणची पेस्ट ॲड करते, 2 चमचे धनेपूड, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, थोडी हळद आणि मी इथे बटर चिकन मसाला घेतला आहे, तो आपल्याला 1 ते 1.5 चमचा ॲड करून घ्यायचा आहे। इथे मी मीठ घालायचे विसरले होते, पण नंतर मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी त्यात मीठ ॲड करून घेतलं होतं। आता हे सगळे मसाले एकजीव करून आपल्याला हे 2 तास फ्रीजमध्ये मॅग्नेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। मी इथे बटर चिकनसाठी मसाला तयार करून घेते। त्यासाठी मी इथे 1 टोमॅटो घेतला आहे, 2 कांदे घेतले, अद्रक लसूण कोथिंबीर आणि काजू घेतले। सगळ्यात आधी मी कढईमध्ये बटर घालून घेते आणि त्यात काजू ॲड करते। काजूचा असा गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला ते छान परतवून घ्यायचे आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि याच कढईत मी कांदा, टोमॅटो, 1 हिरवी मिरची, अद्रक लसूण परतवून घेते आणि ते मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते त्याचा मसाला। यात आपल्याला काजू ॲड करायचे नाही, काजूची प्युरी आपल्याला वेगळी करायची आहे, ती आपल्याला नंतर ॲड करायची आहे। मी तेलामध्ये ते मसाले ॲड केले जो आपण बारीक करून घेतला होता, तो व्यवस्थित परतून झाला की त्यात आपल्याला हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बटर चिकन मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित एकजीव करून त्यात आपण 2 तास मॅग्नेट करून ठेवलेले चिकनचे पीस ॲड करायचे आहेत। हे चिकन मसाल्यात व्यवस्थित परतून झाले की त्यात आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। हे बघू शकतात मस्त उकळी आली आहे। आता इथे चिकनचा पीस शिजलाय की नाही मी ते चेक करते। ते शिजल्यानंतर त्यात आपल्याला काजूची प्युरी ॲड करायची आहे। नंतर मी इथे कसुरी मेथी छान भाजून घेते। इथे आपलं चिकन शिजलं की त्यात आपल्याला कोथिंबीर आणि आपण भाजून घेतलेली कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि त्यात मी 1 बटरचा तुकडा ॲड केला आहे। इथे आपलं बटर चिकन रेडी झालं आहे। नंतर मी इथे परोठा करून घेण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात थोडं मीठ ॲड केलं आहे आणि दही ॲड केलं आहे आणि याचा एक गोळा मळून घेतला आहे। इथे मी जिरा राईस करून घेते, त्यात थोडं तेल ॲड केलं आहे, भरपूर असं जिरं घालून घेतलं आहे आणि 1 वाटी राईस स्वच्छ धुवून घालून घेतला आहे। त्यात थोडं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि 1 वाटी राईसला 2 वाटी पाणी, म्हणजे तो राईस असा मोकळा झाला पाहिजे म्हणून मी त्यात जास्त पाणी ॲड करणार नाही, फक्त 2 वाटीच पाणी ॲड करणार आहे। आणि याच्या मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेते। आता जे पीठ आपण मळून ठेवलं होतं परोठ्यांसाठी, त्याचा एक गोळा घेऊन आपल्याला ट्रायंगल शेपचे परोठे लाटून घ्यायचे आहेत। मी हा परोठा छान बटर टाकून भाजून घेतला आहे। मस्त गरम गरम परोठा, बटर चिकन, जीरा राईस आणि कांदा आणि लिंबू सर्व केला आहे।